काय ती शिस्त, काय ती भक्ती आणि काय ते वातावरण. आज माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात मन तृप्त होऊन गेलं. तर रामकृष्णारी मंडळी, मी योगिता. आजचा दिवस होता माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा. पहाटेच जाग आली, बाहेर पडले आणि काही क्षण शेगावच्या त्या शांत वातावरणामध्ये बसून राहिले. पहाटेची थंड हवा, कानावर पडणारे हरिनाम आणि भक्तीने भारवलेलं वातावरण. दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली. फटाफट तयार होऊन आम्ही मंदिरात पोहोचलो आणि सुरू झाला तो अविस्मरणीय सोहळा. मोबाईलला परवानगी नसल्यामुळे एकही क्षण कॅमेऱ्यात टिपता आला नाही, पण आज त्याची खंत वाटली नाही. कारण काही अनुभव हे शूट करण्यासाठी नसतात, ते मन भरून जगण्यासाठी असतात. टाळाच्या नादात, हरिनामाच्या गजरात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थानाचा सोहळा डोळ्यांसमोर उलगडत होता. इतकी गर्दी असूनही शेगाव संस्थानाची शिस्त आणि व्यवस्था पाहून खरंच मन भरून आलं. आणि मग तो क्षण आला. माऊलींची पालखी मंदिराबाहेर पडली आणि आम्हीही काही अंतरापर्यंत त्या पालखीसोबत चाललो. थोड्या अंतरानंतर आम्ही तिथूनच माऊलींना निरोप दिला. आज वारी करता आली नाही, पण वारीचा भाव, वारीची ओढ आणि भक्तीचं सामर्थ्य नक्कीच अनुभवता आलं. तुम्हालाही कधी असा वारीचा किंवा पालखी सोहळ्याचा अनुभव आला असेल तर तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर अजून हा अनुभव घेतला नसेल तर आयुष्यात एकदा तरी नक्की घ्या. कारण हा फक्त सोहळा नाही, तर मनाला समाधान देणारा अनुभव आहे. बोला जय गजानन माऊली.